आज आपण या व्हिडिओमध्ये होळी स्पेशल पुरणपोळी थाळी अर्धा ते पाऊण तासामध्ये कशी बनवायची ते बघणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने पुरण न वाटता ह्या पुरणपोळ्या आपण बनवलेल्या आहेत। त्याचबरोबर खूप कमी वाटणामध्ये छान झटपट चविष्ट अशी कटाची आमटी देखील बनवलेली आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आमटीसाठी आपण तळून घेतलेला कांदा, खोबरं व कोथिंबीर घेतलेली आहे। वाटणामध्ये तुम्ही आलं व लसूण देखील वापरू शकता, पण मी इथे डायरेक्ट पेस्ट वापरणार आहे त्यामुळे मी वाटणामध्ये घेतलेलं नाही। आपण आपल्याकडे वेळ असेल तर आदल्या दिवशीच आपण कांदा व खोबरं कमी तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यामुळे आपला वेळही वाचतो व हा स्वयंपाक बनवायचा असेल तर अगदी पटकन आपली आमटी तयार होते। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा कमी तेलावरती तळून घेतलेलं खोबरं, कांदा, कोथिंबीर, 1 चमचाभर जिरं टाकून घेतलेलं आहे। मिक्सरला थोडं पाणी टाकून त्याची चांगली आपल्याला स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। कमीत कमी पाण्याचा वापर करून छान एकदम बारीक हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकाल अगदी मस्त असं हे छान वाटण आपलं तयार झालेलं आहे। आमटीसाठी याच पद्धतीचं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आमटी छान चविष्ट होण्यासाठी कांदा व खोबरं चांगलं काळसर किंवा लालसर रंगावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता आपण आमटीसाठीची तयारी झालेली आहे। डाळ व तांदूळ स्वच्छ 2 वेळा धुवून घेऊ। डाळीमध्ये थोडंसं हळद पावडर टाकून घेऊया व भातामध्ये किंवा तांदळामध्ये चवीपुरतं मीठ टाकून छान चमच्याने मिक्स करून घेऊ व कुकरला 3 शिट्ट्या काढून घेऊ। कुकरला 3 शिट्ट्या आपण काढून घेऊया। कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे। आता आपण एका गॅसवरती कुकर ठेवलेला आहे व दुसऱ्या गॅसवरती आपण साधारण 2 वाट्या म्हणजे अर्धा किलो डाळ मी शिजण्यासाठी ठेवलेली आहे। ही डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। डाळ व कुकर आपला तयार होतोय तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। इथे मी अजिबात मैद्याचा वापर करणार नाही। गव्हाचं पीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण 1 चमचा साखर टाकून घेतलेली आहे। 1 चमचा मीठ व 1 चमचा साखर टाकून घेतलेली आहे। या पिठामध्ये आपण साखर टाकून घेतल्यामुळे हे पीठ किंवा आपण ज्या पोळ्या बनवतो त्या पोळ्या अजिबात फुटल्या जात नाही। त्यामुळे कणिक भिजवताना त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे। यामध्ये थोडं पाणी टाकून आपण कणिक भिजवतो त्या पद्धतीने ही कणिक भिजवून घ्यायची आहे। यामध्ये तुम्ही हळद पावडर देखील वापरू शकता। थोडं पाणी टाकून कणिक चांगली मळून झालेली आहे। यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे आपण तेल टाकून घ्यायचं आहे। आपला जो पोह्यांचा रोजचा चमचा असतो त्या चमच्याने साधारण 4 चमचे इथे मी तेल टाकून कणिक पुन्हा एकदा चांगली मळून घेतलेली आहे। सोबतच आपण थोडीशी पीठ चाळून घ्यायचं आहे। आता आपण भजी बनवण्यासाठी 2 ते 3 कांदे मोठ्या साईजचे बारीक आकारात चिरून घेतलेले आहेत। त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। यामध्ये आपण साधारण मोठ्या 2 वाट्या बेसन पीठ टाकून घेऊ। बेसन पीठ आधीच मी चांगलं चाळून घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेऊ। तसेच अर्धा चमचा सोडा टाकून घेतलेला आहे। 1 मोठा चमचा ओवा घेतलेला आहे। तुम्ही इथे जिरे देखील वापरू शकता। ओवा चांगला हाताने मळून घ्यायचा आहे, त्यामुळे भजीमध्ये एकदम छान त्याची चव उतरते व भजी देखील चवीला खूपच छान होतात। हे कोरडे जिन्नस आधी आपल्याला असे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। यामध्ये तुम्ही हळद पावडर सुद्धा वापरू शकता। इथे मी वापरलेली नाही, कारण आपण हॉटेलमध्ये जशी भजी खातो त्या पद्धतीची भजी आज मी बनवणार आहे। थोडं पाणी टाकून याची आपल्याला छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आपण भजी बनवण्यासाठी जसं मिश्रण तयार करून घेतो त्या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही या पद्धतीचं मिश्रण तयार करून घेतलं तर भजी आपण चमच्याने देखील सोडून घेऊ शकता। त्याचबरोबर इथे मी कुरडया तळून घेणार आहे। नैवेद्य म्हटलं की आपण काही ना काही तळत असतो, त्यामुळे इथे मी कुरडया केलेल्या आहेत। कुरडया मी घरीच तयार करून घेतलेल्या आहेत। रव्याच्या कुरडया बनवलेल्या आहेत। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हवी असल्यास नक्की जाऊन चेक करा। तेल चांगलं गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण भजी सोडून घ्यायची आहेत। खूप मस्त अशी हॉटेलसारख्या चवीची भजी घरच्या घरी तयार होतात। भजी छान आपण अलटून पलटून दोन्ही बाजूने चांगली खरपूस रंगावरती तळून घेऊया। खूप सोप्या पद्धतीने ही भजी करून तयार होतात। साधारण 2 मिनिटे झालेली आहेत। मीडियम फ्लेमवर चांगली लालसर रंगावरती भजी आपण चांगली तळून घेतलेली आहे। भजी आपण ताटामध्ये काढून घेऊ। भजी आपण काढून घेतलेली आहे। आता आपण कुरडई तळून घेऊ। कुरडई व 1 पापड आपण तळून घेणार आहोत। खूप मस्त अशी 3 ते 4 पट ही कुरडई फुललेली आहे। तुम्ही बघू शकाल। याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। खूप सोप्या पद्धतीने चीक न काढता सोप्या पद्धतीने रव्याची कुरडई बनवून तयार होते। कुरडई देखील छान आपण तळून घेतलेली आहे। आता आपण 1 पापड तळून घेऊया। तांदळाचा पापड आहे।
खूप छान कढईवर फुलणारा हा तांदळाचा पापड देखील आपण तळून घेतलेला आहे। तळण तर आपलं तयार झालेलं आहे। खूप कमी वेळामध्ये भजी व आपण तळून घेतलेला आहे। ह्या पद्धतीची भजी बनवण्याची डिटेल रेसिपी मी आधीच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे, त्याची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हवी असल्यास नक्की जाऊन चेक करा। अगदी हॉटेलसारखी परफेक्ट ही कांदा भजी बनवून तयार होतात। आता आपण लगेचच पुरण तयार करून घेऊया। पुरणासाठी डाळ मी कुकरमध्ये शिजत ठेवलेली होती। 3 ते 4 शिट्ट्या काढून डाळ चांगली मी मऊ शिजवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकाल। यामध्ये आपल्याला आमटी देखील बनवायची आहे, त्यामुळे मी पाणी थोडंसं जास्त वापरलेलं होतं। आता आपण खाली एक मोकळं पातेलं ठेवलेलं आहे, त्यावरती पुरणाची चाळणी ठेवलेली आहे। संपूर्ण डाळ आपण चाळणीवरती पलटी करून घेऊ, त्यामुळे डाळीतले संपूर्ण पाणी निघून जाईल व खाली जे पाणी राहिलेलं आहे त्याची आपण आमटी बनवणार आहोत। संपूर्ण अर्धा किलो डाळ मी पुरणाच्या चाळणीवरती काढून घेतलेली आहे। खूप मस्त अशी मऊ ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे, त्यामुळे पुरण आपल्याला चाळणीने तयार करून घ्यायची गरज नाही किंवा पुरण यंत्राचा देखील वापर करण्याची गरज नाही। आता हे जे खाली पाणी उरलेलं आहे त्याची आपण आमटी बनवणार आहोत व यातील 1 वाटी डाळ साधारण मी अशीच ठेवणार आहे आमटीमध्ये टाकण्यासाठी, त्यामुळे आमटी छान घट्ट होते। आता आपण ज्या भांड्यामध्ये पुरण बनवणार आहोत, मी इथे जाड तळाची कढई वापरलेली आहे, त्यामध्ये संपूर्ण डाळ आपण टाकून घेतलेली आहे। फक्त 1 वाटी डाळ आपण बाजूला ठेवलेली आहे। त्याचबरोबर डाळीच्या अर्ध मी ते गुळ वापरलेला आहे, तुम्ही गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता। बघू शकाल डाळ अगदी मऊ शिजलेली आहे, अगदी हाताने देखील सहज मऊ होते। पुरण आपण गॅसवरती तयार करण्यासाठी ठेवलेलं आहे। पुरण आपण परतून घेऊ, तोपर्यंत आपण चाळणीमध्ये आमटी बनवण्यासाठी जी 1 वाटी डाळ शिल्लक ठेवलेली होती ती ह्या चाळणीने चाळून घेऊ। चाळणीने छान अशी सॉफ्ट करून घ्यायची आहे। डाळ चांगली शिजवून घेतल्यामुळे अगदी ती पटकन बारीक होते। आता हे पाणी राहिलेले आहे, याची आपण आमटी करून घेऊया। ह्या पाण्यामध्ये 1 वाटी डाळ आपण छान स्मॅश करून घेतल्यामुळे हे पाणी थोडंसं थिक झालेलं आहे, यामुळे आमटी देखील चांगली घट्ट होते, एकदम पातळसर होत नाही। पुरण आपण छान परतून घ्यायचं आहे। थोडंसं या पद्धतीचं चांगलं परतलं गेलं की आपण स्मॅशरने हे चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे। डाळ चांगली शिजवून घेतली की पुरण आपल्याला पुरण यंत्रामधून देखील बारीक करण्याची गरज नाही। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल स्मॅशरने ह्या पद्धतीने 2 मिनिट आपण चांगलं स्मॅश करून घेतलं की पुरण आपलं एकदम छान परफेक्ट तयार होतं व या पद्धतीने हे पुरण तयार करून घेतल्यामुळे पोळ्या देखील फुटत नाही, कमी वेळेमध्ये आपल्या पोळ्या बनून तयार होतात। संपूर्ण पुरण चांगलं आपण स्मॅशरने स्मॅश करून घेतलेलं आहे, खूप मस्त झालेलं आहे, तुम्ही बघू शकाल। खूप कमी वेळामध्ये जास्त मेहनत न घेता सोप्या पद्धतीने पुरण देखील आपण तयार करून घेतलेलं आहे। आता आपण आमटी करून घेऊ। कढईमध्ये मी 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की आपण यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे। आपल्याला आमटी कितपत बनवायची आहे त्यानुसार इथे वाटण कमी अधिक करू शकता। आपण जे कांदा व खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे व त्यानंतर 1 मोठा चमचा बॅडगी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे। बॅडगी मिरची पावडर टाकून घेतल्यामुळे आमटीला खूप छान लाल भडक रंग येतो। तसेच आलं व लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे। 2 चमचे 15 ते 20 कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेले आहे। हे मिश्रण साधारण आपल्याला पुन्हा 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपण आपल्या रोजच्या वापरातील कुठलेही मसाले वापरू शकता। इथे मी 1 मोठा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे, 1 चमचा जिरे व धन्याची पावडर टाकून घेतलेले आहे, अर्धा चमचा हळद पावडर, चवीपुरते मीठ टाकून घेतलेलं आहे व वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। इथे आपण आपला घरगुती जो मसाला वापरतो तो 1 चमचाभर वापरला तरी सुद्धा चालेल। यामध्ये तुम्ही हवा असल्यास लाल तिखट सुद्धा वापरू शकता, पण बॅडगी मिरची पावडर मी टाकून घेतलेला आहे, त्यामुळे जास्त मसाले इथे मी टाकून घेतलेले नाहीत, कारण गरम मसाला हा घरगुती आहे, तो जास्त प्रमाणात तिखट असल्यामुळे मी फक्त तोच वापरलेला आहे। तुम्ही इथे मसाल्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता। साधारण मिनिटभर झालेला आहे, कडेने छान तेल सुटलं की आपण डाळ शिजलेचं जे पाणी आहे व त्यामध्ये आपण 1 वाटी डाळ चांगली स्मॅश करून घेतलेली आहे ते संपूर्ण पाणी इथे वापरायचं आहे व थोडंसं आपल्याला कमी पाणी पडलं किंवा वाटलं थोडंसं घट्ट होते आमटी तर पुन्हा आपण गरम पाणी करून यामध्ये वापरू शकता। पाणी टाकल्यानंतर वाटणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने आपण आमटी बनवली तर खूप छान अशी आमटी तयार होते व चवीला देखील खूपच छान होते। पाणी थोडंसं कमी वाटलं पुन्हा मी वरून गरम केलेलं पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण आमटी थोडीशी पातळच असते व आपण भरपूर प्रमाणात बनवलेली आहे, त्यामुळे पाणी थोडंसं मी जास्त वापरलेलं आहे। पुन्हा वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। एकदा छान ढवळून घेऊ व आमटीला चांगली उकळी काढून घेऊ। तुम्ही बघू शकाल खूप मस्त अशी तर्रीवाली छान झणझणीत कटाची आमटी तयार झालेली आहे। रंग देखील खूप छान आलेला आहे।
आता आपण लगेचच पोळ्या तयार करायला घेऊया। आपण जे पुरण तयार करून घेतलेलं होतं त्यामध्ये आपण वरून विलायची पावडर टाकून घेऊ शकता किंवा असं जायफळ किसून घेऊ शकता। मी इथे फक्त जायफळ किसून घेणार आहे। जायफळ किसून चांगलं पुरणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पुरण थंड झाल्यानंतर आपल्याला विलायची पूड व जायफळ पूड टाकून घ्यायची आहे। त्यामुळे पोळ्यांमध्ये त्याचा वास खूप छान राहतो व पोळ्या चवीला देखील छान होतात। आपण हे गरम असताना टाकून घेतलं तर तो वास निघून जातो, त्यामुळे पोळ्यांना हवा तितका छान वास किंवा छान चव राहत नाही। आता आपण लगेचच पोळ्या तयार करायला घेऊ। कणिक देखील चांगली आपली 20 मिनिटं भिजलेली आहे। त्यातील आपल्याला पोळी कितपत मोठी किंवा लहान हवी आहे त्यानुसार एक गोळा काढून घ्यायचा आहे व त्यामध्ये आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपण इथे पुरण वापरणार आहोत। तेवढंच पुरण त्यामध्ये टाकून या पद्धतीने चांगलं भरून घेतलेलं आहे। आपण ह्या पोळ्या बनवण्यासाठी कितीही पुरण वापरलं तरी देखील आपल्या पोळ्या फुटल्या जात नाही। या पद्धतीने थोडंसं पिठामध्ये घोळून आपल्याला हे पुरण चांगलं पोळीमध्ये पसरवून घ्यायचं आहे, त्यामुळे पोळ्या फुटल्या जात नाहीत। आता आपण हलक्याशा हाताने ह्या पोळी लाटून घेऊ। खूप छान पोळी लाटून झालेली आहे। आता आपण ती गरम तवा देखील चांगला गरम आहे त्यावरती दोन्ही बाजूने चांगली भाजून घेऊ। खूप सोप्या पद्धतीने जास्त मेहनत न घेता ह्या पोळ्या देखील चांगल्या बनून तयार होतात। खूप मस्त त्या टम्म फुगल्या जातात। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल मस्त पोळी फुगायला सुरुवात झालेली आहे। छान आलटून पलटून दोन्ही बाजूने ही पोळी चांगली आपल्याला भाजून घ्यायची आहे। छान दोन्ही बाजूने साजूक तूप लावून घ्यायचं आहे। तूप मी चांगले वितळून घेतलेलं आहे। तूप लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने। तुम्ही ते तेल किंवा तूप काहीही वापरू शकता। खूप मस्त अशी दोन्ही बाजूने पोळी फुगलेली आहे, तुम्ही बघू शकाल। थोडीशी मध्ये ती फाटली गेल्यामुळे हवा निघून गेल्यामुळे एकदम जास्त फुगलेली नाही। याच पद्धतीने आपण दुसरी पोळी देखील लाटून घेऊ। दुसरी पोळी देखील आपण छान दोन्ही बाजूने भाजून घ्यायची आहे। अजिबात पोळ्या आपल्या कुठेही फुटलेल्या नाहीत। खूप मस्त अशा टम्म फुगलेल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत। खूप छान पोळी फुगलेली आहे, तुम्ही बघू शकाल। अगदी मस्त आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत। दोन्ही बाजूने छान आपण खरपूस रंगावरती भाजून घेतलेल्या आहेत। याच पद्धतीने राहिलेल्या संपूर्ण पोळ्या आपण तयार करून घेऊ। आपण ह्या पोळ्या बनवण्यासाठी मैदा वापरलेला नाही। खूप कमी मेहनतीत पुरण न वाटता सोप्या पद्धतीने ह्या पुरणाच्या पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता पोळ्या देखील चांगल्या तयार करून झालेल्या आहेत। आता आपण लगेचच ताट वाढून घेऊया। खूप सोप्या पद्धतीने पोळ्या बनवून तयार होतात। त्याचबरोबर कटाची आमटी बघू शकता, रंग काय सुंदर आलेला आहे। खूप मस्त संपूर्ण स्वयंपाक अर्धा ते पाऊण तासामध्ये तयार झालेला आहे। ताटामध्ये छान आपण पुरणपोळी घेतलेली आहे। सोबतच छान मऊ लुसलुशीत अगदी हॉटेलसारखी मस्त भजी, सोबतच कुरडई, पापड, त्याचबरोबर 2 आपण भाताच्या मोद तयार करून घेतलेले आहे। एका मोदवरती आपण आमटी ठेवून घेतलेली आहे व दुसऱ्यावरती वरण टाकून घेतलेलं आहे। सोबतच गुळवणी तयार करून घेतलेली आहे व कटाची आमटी। खूप मस्त सोप्या पद्धतीने ही पुरणपोळी थाळी बनवून तयार होते। तुम्ही देखील ह्या होळीला ह्या पद्धतीने ही थाळी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।